स्टिक टू वन सोर्स, डोंट गो इन टू फोमो की हा सोर्समधून हे त्या सोर्समध्ये ते. नेक्स्ट डे मॉर्निंग परत तुम्हाला असं वाटायला नको की अरे यार उठून परत मला तेच करायचं आहे. Hi, I am Anushka and welcome back to my channel. Today I am starting off an amazing series wherein I am going to bring the stories, feature the stories of amazing toppers from our college, BJ Government Medical College, and how did they manage, what were their roadblocks, what could they have done differently, and how is their journey, how can you implement it, and all of that as the Gappa Goshti with NEET PG toppers. So let's begin. Today we have Dr. Sanket Zatar sir, who is one of the most hardworking person. I never got to speak to him throughout the journey, but because of this I got a chance to interview him, and I'm blessed to know so many tips and so many advices from him. He's been balancing his stuff and also not forgetting to enjoy his MBBS throughout, has taken part in so many stuff, organized fests and events in our college and danced in many. This video to know about his secrets from jumping from a rank of 16,000 to a rank into the top 2000. Stay tuned till the end of the video. आपल्याकडे आता आलेत संकेत जठार सर. त्यांचा खूप छान रँक आला आहे नीट PGमध्ये, विच इज 1814, विच इज ॲब्सल्युटली अमेझिंग रँक. सो लेट्स सी युअर एक्सपिरियन्स ऑफ सर. एक तर मी इंटर्नशिपमध्ये थोडंसं ठरवलं होतं की मला इंटर्नशिप थोडीशी एन्जॉय करायची आहे. एवढा अभ्यास नव्हता केला मी इंटर्नशिपमध्ये, तर तेव्हा माझा रँक 16,000 आला होता. थोडाफारच बेअर मिनिमम अभ्यास करून, जास्त पण नव्हता केला. त्याच्यानंतर मग जेव्हा रँक आला मग मी विचार केला मला काय हवं आहे, काय नको आहे, कुठली ब्रांच हवी आहे. सो मग मी ठरवलं की आपण स्वतःला एक चान्स दिला पाहिजे, एकदा रिपीट करून बघूया. पुढच्या वर्षी चांगलं झालं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर विल सी वॉट वी कॅन डू. सो म्हणून मी रिपीटचा डिसिजन घेतला होता. मला तेव्हा माहीत नव्हतं किती अवघड असेल किती नसेल, पण मला असं होतं की एक स्वतःला चान्स दिला पाहिजे. आयुष्य एकदाच येतं, ब्रांच पण एकदाच डिसाईड होते. सो एकदा स्वतःला चान्स दिला पाहिजे आणि म्हणून मी रिपीट केलं होतं. सो जर्नी तशी अवघडच होती, पण इट वॉज वर्थ इट. तुमचा कसा प्लॅन होता की तुम्ही नीट कधी देणार होता? तुमची इंटर्नशिप संपली राईट, त्यानंतर तुम्ही INI पण असते, नीट पण असते, मग तुम्ही कसं आउटलाईन केलं होतं की कसा अभ्यास करायचे, तुमचे किती रीड्स होते? सो माझी इंटर्नशिप संपली मेमध्ये. त्याच्याच अराऊंड मी ठरवलं की आपण रिपीट केलं पाहिजे आणि त्याच्याच अराऊंड मी अभ्यास चालू केला. आधी मी थोडंसं म्हणजे विचारलं की कसं असतं, किती अभ्यास करायचा असतो, काय काय शेड्यूल असतं वगैरे. सो तेव्हा मला कळलं की फर्स्ट रीड मोठी ठेवायची असते, त्यानंतर मग सेकंड रीड थोडीशी शॉर्ट आणि मग थर्ड रीड, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आउटलाईन माझा असा होता की मे जूनमध्ये स्टार्ट केल्यावर नोव्हेंबर INI होती, त्यानंतर आमची एक्झाम मार्चमध्ये होती आणि दॅट वॉज माय अल्टिमेट गोल की नीट मार्च 2024. सो त्या हिशोबाने मग प्रिपरेशन चालू केलं होतं. बट देन आमचं जॅनमध्ये आम्हाला कळलं की एक्झाम पोस्टपोन झाली आहे, 6 महिने पोस्टपोन झाली आहे. तोपर्यंत नोव्हेंबरचा रँक आला होता, नोव्हेंबरचं काउन्सिलिंग पण संपलं होतं. माझा नोव्हेंबरचा रँक 600 होता, पण तेव्हा मी काउन्सिलिंगला बसलो नाही बिकॉज मला जी हवी आहे ती ब्रांच मिळत नव्हती. म्हणून मग मी ठरवलं की ठीक आहे, मार्चमध्येच एक्झाम आहे, आपण अजून 1-2 महिने अभ्यास करून होपफुली एवढाच चांगला रँक येईल, सो आपण तेव्हा घेऊ ॲडमिशन. पण जॅनमध्ये कळलं की एक्झामच पोस्टपोन झाली आहे, 6 महिने पोस्टपोन झाली आहे. सो मग तेव्हा थोडंसं वाईट वाटलं होतं. ऑब्वियसली खूप डिमोटिवेटिंग होतं. ते डिमोटिवेटिंगपासून परत मोटिवेटेड फेजमध्ये यायला मला खूप वेळ लागला. तर तेव्हा पण लोक प्रयत्न करत होते अभ्यासाचा, पण ते मला थोडं जमलं नाही, पण करत होतो जेवढं होईल तेवढं. देन मग मे INI दिली. मे INIमध्ये 1200 रँक आला आणि देन वी हॅड एक्झाम ऑन 23 जून. 23 जूनला परत आदल्या दिवशी सांगितलं की परत तुमची पोस्टपोन झाली आहे. मग म्हणलं आता ठीक आहे, द्यायला तर पाहिजेच, दुसरा काय ऑप्शन तर नाही आहे. सो मग परत अभ्यासाला बसलो. दिस वॉज द टफेस्ट फेज. म्हणजे अभ्यास करायचा प्रयत्न करतो आहे पण होत नाही आहे, असं पण वाटतं की करायला पाहिजे. सो व्हेरी व्हेरी टफ फेज, बट केला कसं तरी आणि दिली एक्झाम. त्यात आमचे सेंटर्सचा पण इश्यू झाला होता, सेंटर्स कुठेही आले होते.
सो बराच इश्यू झाला, पण ठीक आहे, इट वॉज वर्थ इट आय गेस. खूप छान सांगितलं की तुम्ही कसं कसं एक्सपिरियन्स केलं, ते पण इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कसं फील झालं. सो हे पण तुम्ही सांगू शकता का की तुम्ही कोणते रिसोर्सेस वापरले लाईक ओव्हर द इयर, अँड ऑल्सो की तुम्ही सेकंड रीड फर्स्ट रीड कशी केली, तुमचं फर्स्ट रीड आणि सेकंड रीडमध्ये काय डिफरन्स होता, कसं तुम्ही नॅरो डाऊन केलं की यू आर टेकिंग लेसर टाईम, राईट? माझा प्रायमरी सोर्स डॅम्स होता. म्हणजे मी फाउंडेशन स्टुडंट आहे डॅम्सचा. मी थर्ड इयरमध्ये जेव्हा डॅम्स चालू केलं तेव्हा आमचे 1-2 सब्जेक्ट्स ऑफलाईन झाले, मग लॉकडाऊन आलं. मग मोस्टली सगळं ऑनलाईन झालं. बट तेव्हा मी माझे हँड रिटन नोट्स काढून ठेवले होते, माझे सगळे नोट्स रेडी होते. ते वाचले थोडे कमी वेळा होते, पण नोट्स प्रिपेअर्ड होते माझे. मग इंटर्नशिपमध्ये मी त्याच नोट्सपासून सुरुवात केली, तेच नोट्स वाचायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मी तेव्हा जस्ट नवीन BTR आलं होतं. BTR मी यूज नव्हतं केलं, बट आय वूड रेकमेंड दॅट यू यूज BTR. अँड नॉट ओनली जस्ट द BTR, यू शुड डू. म्हणजे जेव्हा आपण BTR म्हणतो ना, तेव्हा लोकांना वाटतं की फक्त ते BTRचे 400 पानं वाचून होऊन जातं. BTR इज नॉट जस्ट BTR. BTR इज BTR प्लस बोनस BTR प्लस कंपाइल्ड मॉड्यूल्स प्लस टेस्ट अँड डिस्कशन. एव्हरीथिंग इज टुगेदर BTR. So when you do BTR, you not only do just the BTR part, you do all of this. पण मी नव्हतं यूज केलं, बट आय वुड रेकमेंड टू यूज अदर्स बिकॉज इट इज हेल्पफुल अँड इट इज प्रिटी हेल्पफुल. सो हां, माझा प्रायमरी सोर्स तर डॅम्स होता. सो मी डॅम्सचे मेन नोट्स आणि मध्ये काही सब्जेक्ट्स मला जे डॅम्सचे वाटले की माझं होत नाही आहे ह्या सोर्समधून, त्यासाठी मी मॅरो यूज केलं होतं. फॉर एक्झाम्पल मी बायोकेम मॅरोथून केलं आहे, मी पीडियाट्रिक्स मॅरोथून केलं आहे आणि ॲनॅटचं रॅपिड रिव्हिजन केलं होतं फक्त मॅरोचं. सो हां, फर्स्ट रीडमध्ये युअर मेन मोटिव्ह, मेन ऑब्जेक्टिव्ह शुड बी टू कम्प्लीट युअर मेन नोट्स. फर्स्ट रीड जनरली 2-3 महिन्याची जाते. 100 डेज लोक म्हणतात की 100 डेजची फर्स्ट रीड असावी. सो फर्स्ट रीड जरी आपण 100 डेजची पकडली, त्या 100 डेजमध्ये तुमचं फर्स्ट रीड फ्रॉम प्रॉपर युअर मेन नोट्स, विच एवर सोर्स यू चूज. ऑल्सो वन मोर थिंग, स्टिक टू वन सोर्स, डोंट गो इन टू फोमो की हा सोर्समधून हे, त्या सोर्समध्ये ते. बेसिकली मला हे सांगायचं आहे, कंटेंट सगळीकडे सेम असतो. लिटरली कंटेंट सगळीकडे सेम असतो. तुमचं रिटेन्शन कुठून जास्त होतं आहे, तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स कुठून करू शकता, त्यावर तुमचा स्कोअर आणि बाकी सगळं डिपेंड असतं. सो या, हॅव फेथ इन युअर सेल्फ अँड इन युअर सोर्स की ठीक आहे, हा सोर्स चांगला आहे, ह्या सोर्समधून मला रिटेन होऊ शकतं, माझ्या लक्षात राहू शकतं. सो तो सोर्स मी चूज करणार आहे. अँड वॉट एव्हर युअर सोर्सेस, इट डझंट मॅटर. इन द एंड कंटेंट सगळीकडे सेम असतो. सो हां, डॅम्स माझा फर्स्ट रीडमध्ये तुमचं मेन नोट सगळं वाचून झालं पाहिजे. प्लस ट्राय टू डू मॅरो क्यूबँक, मॅरो GTs आर दी गोल्ड स्टँडर्ड. अँड PYQs ऑब्व्हियसली. सगळं मॅरोचा प्लॅन B जरी घेतलात तरी चालेल, त्याच्यातून तुमचं सगळं कवर होतं, बऱ्यापैकी कवर होतं. सो फर्स्ट रीडमध्ये यू ट्राय टू टार्गेट युअर मेन नोट्स प्लस तुम्ही क्वेश्चन बँक सॉल्व्ह करा. म्हणजे जो सब्जेक्ट करताय त्या सब्जेक्टची क्वेश्चन बँक तेवढ्या दिवसात उरकून टाका. सगळी नाही जमणार ऑब्व्हियसली, पण जेवढं होईल मॅक्सिमम तेवढं. दिस वॉज फर्स्ट रीड. आता सेकंड रीडमध्ये जनरली लोक असं करतात की नोट्स काढून ठेवतात, शॉर्ट नोट्स बनवतात. मी असं काहीच केलं नव्हतं. मी एक्झामच्या लास्ट डेपर्यंत माझे मेन नोट्सच वाचत होतो. आणि असा प्रश्न पडतो की कसं एवढं फास्ट होईल वगैरे, पण जेव्हा तुम्ही एक्झामच्या जवळ येतात एक तर तुम्हाला स्ट्रेस असतो, प्लस तुमचं एवढं वेळ वाचून झालेलं असतं की तुम्हाला माहीत असतं कुठला टॉपिक मला लक्षात राहत नाही. आणि तुम्ही सोर्स एक ठेवला ना की ते रिकलेक्ट व्हायला सोपं जातं की इथे हे लिहिलं होतं, व्हिज्युअलायझेशन होतं. प्लस तुम्हाला एक्झामच्या आधी लक्षात राहतं की हां, इथला हा पॉईंट, ह्या पेजवरचा हा पॉईंट मला जास्त लक्षात राहत नाही, त्याला आपण थोडंसं जास्त लक्ष देऊया. सो दॅट्स वाय म्हणजे मेन नोट्स मी कधीच सोडले नाही. लास्ट डेपर्यंत मेन नोट्स वाचत होतो मी. पण लोक असं जनरली करतात की शॉर्ट नोट्स काढतात वगैरे वगैरे. सो एकतर हे की इट्स नॉट अ डिफाईन्ड पाथ. सो जसं ज्याला चालतं, जसं जसं होतं त्या हिशोबाने ते सगळं होतं. सो हां, सेकंड रीडमध्ये यू फोकस ऑन रिवायझिंग थोडंसं फास्टर. जे टॉपिक्स तुम्हाला वाटते की नाही लक्षात राहते ते थोडंसं त्याला वेळ द्या. असं नका करू की जे तुम्हाला येत नाही ते पण तुम्ही स्किप करताय. जे तुम्हाला येत नाही त्याला तुम्ही प्रॉपर वेळ द्या, बट जे येते ते थोडंसं फास्ट करायचा प्रयत्न करा. आणि सेकंड रीडमध्ये तुम्ही PYQsवर फोकस करू शकता, तुम्ही कस्टम मॉडेल्सवर फोकस करू शकता. आणि मग जेव्हा थर्ड रीड इज आय एम कन्सिडरिंग एक्झामच्या आधीची लास्टवाली रीड, विच इज 10-15-20 डेज. माझं असं होतं की माझं 10 दिवसात सगळं उरकून होणार बिकॉज मी मेन नोट्स वाचत होतो. सो मी प्रॉपर 21 डेज घेतले होते. शॉर्ट सब्जेक्ट्स 2 दिवस एका सब्जेक्ट, 2 सब्जेक्ट, एका दिवसात 2 सब्जेक्ट्स.
आणि मेजर सब्जेक्ट्सला 2-2 दिवस, म्हणजे मेडिसिन 2 दिवस, सर्जरी ओबीच्या 2-2 दिवस, असं करून मी 21 दिवस दिले होते प्रॉपर. सो अशी फर्स्ट, सेकंड, थर्ड रीड करायची. डे शेड्यूल एक तर प्रॉपर स्लीप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुमचं डेचं शेड्यूल तुम्ही म्हणजे मॅक्स 9पर्यंत चालू करा, म्हणजे सो दॅट तुम्हाला मॅक्सिमम टाईम मिळेल दिवसाचा. सो माझं असं होतं की मी 9 वाजता अभ्यासाला बसायचो, 9 ते 1पर्यंत एक रीड, म्हणजे एक सेशन, मग 1 ते 2 लंच टाईम, मग 2 ते 4पर्यंत मी अजून वाचायचो, 4 ते 6 माझा क्यू बँक किंवा PYQs किंवा आता तोवाला टाईम होता, तो 6पर्यंत. मग 6 ते 6:30 पावणे 7पर्यंत परत एकदा ब्रेक. मग त्याच्यानंतर अर्धा तास कस्टम मॉड्यूल इज आता एक्झाम पॅटर्न मध्येच एक्झाम पॅटर्न पण चेंज झाले आमचे. सो जो करंट एक्झाम पॅटर्न आहे त्या हिशोबाने बघायला गेलं तर विच इज आय थिंक नीटचा पॅटर्न इज 40 क्वेश्चन्स इन 42 मिनिट्स. तो त्या हिशोबाने यू स्टार्ट युअर कस्टम मॉड्यूल ऑफ 40 क्वेश्चन्स. आता मॅरो पण ऑप्शन दाखवतं 40 क्वेश्चन्सचा कस्टम मॉड्यूलचा. सो कस्टम मॉड्यूल इज 40 क्वेश्चन्स लावायचं, 42 मिनिट्सचा टायमर लावायचा आणि ऑल सब्जेक्ट्स एव्हरीथिंग चालू करायचं. कस्टम मॉड्यूल ते 42 मिनिट्समध्ये सॉल्व्ह प्रॉपर झालं पाहिजे आणि मग बघायचं त्यापैकी किती चुकतं आहे, किती बरोबर येतं आहे, असं. मग तो सेशन माझा 42 मिनिट्सचा कस्टम मॉड्यूलचा असायचा. आणि त्यानंतर मी GT रिव्ह्यू करायचो आधी दिलेल्या टिल 9:30-10. देन डिनर करायचा आणि झोपायला जायचं. आणि वन मोर थिंग, वेन यू आर डुईंग युअर डेली शेड्यूल, कीप ॲटलिस्ट हाफ ॲन आवर for some form of exercise, some form of refreshment, some form of whatever you relaxing. So माझा होता हाफ ॲन आवर सेशन वॉकिंगचा. तेव्हा मी रात्री डिनर केल्यावर किंवा डिनरच्या आधी अर्धा तास कंपल्सरी वॉकला जायचो आणि वॉकसोबत थोडं म्युझिक ऐकायला आवडतं मला, म्हणून म्युझिक पण ऐकायचो. सो ते दोन्ही एकत्र होऊन जायचं आणि मग त्यानंतर झोपायचं. असं माझा डेली शेड्यूल होता. मी 11-11:30पर्यंत झोपायचो. आणि स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय आय टेल यू, बिकॉज जेव्हा तुम्ही प्रॉपर जी तुमची रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ झोप आहे ती घेता तेव्हा तुमच्या ब्रेनचे न्यू सायनॅप्टिक कनेक्शन्स फॉर्म होतात. सो जे तुम्ही दिवसभरात वाचलं आहे ते तुम्हाला जास्त बेटर रिटेन होतं. आणि रिफ्रेशमेंट जे मी बोललो हाफ ॲन आवर, ते ह्याच्यासाठी सो दॅट नेक्स्ट डे मॉर्निंग परत तुम्हाला असं वाटायला नको की अरे यार उठून परत मला तेच करायचं आहे. सो दॅट हाफ ॲन आवर विच यू गिव्ह टू युअर सेल्फ, दॅट इज काइंड ऑफ रिवॉर्ड किंवा एक पुश की नेक्स्ट डेला मला परत करायचं, सो दॅट आय कॅन गेट दॅट रिवॉर्ड फॉर माय सेल्फ. की फर्स्ट रीडमध्ये तुम्हाला सगळं तुमचं मेन नोट्स यू शूड गेट फेमिलियर, तुम्हाला कुठे काय सगळं माहिती पाहिजे. देन सेकंड रीड टू समराईज की तुमचे जे वीक टॉपिक्स आहेत त्याला स्ट्रेंथन करा, त्याला टाईम द्या. आणि तुमचे जे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत त्यांना फास्ट रिवाईज करा, त्यांच्यावर जास्त टाईम वेस्ट नाही करायचं. ओके. आणि तुम्ही हे पण सांगितलं की तुमचं डेली शेड्यूल, तर तुम्ही किती म्हणजे हाऊ वॉज युअर कन्सिस्टन्सी, हाऊ डू यू थिंक वॉज युअर कन्सिस्टन्सी? एव्हरी डे तुम्हाला हे करायचं आहे, ह्याचं मोटिवेशन किंवा ह्याचं पुश कुठून मिळायचं? लाईक व्हॉट वॉज युअर सोर्स, किंवा तुम्ही काय स्वतःला सांगायचं की येस आय विल डू दिस? ओके. सो जेव्हा आपण एक लाँग टर्म गोल ठरवतो त्याला जर तुम्ही शॉर्ट टर्म गोल्समध्ये कन्वर्ट केलं तर तुम्ही जास्त कन्सिस्टंट राहाल असं मला वाटतं. सो माय शॉर्ट टर्म गोल्स वर द मॅरो जीटीजची फ्रिक्वेन्सी वीकली किंवा 15 डेजमध्ये असते. सो माय टार्गेट वॉज टू जस्ट स्टडी टिल दॅट GT अँड गिव्ह माय बेस्ट इन दॅट GT. लाईक विच एवर नेक्स्ट वीक असेल, नेक्स्ट संडे, पुढचा संडे असेल, त्या संडेची जी कोणती GT आहे त्यामध्ये मला बेस्ट परफॉर्म करायचं आहे, एवढंच टार्गेट होतं माझं. सो दॅट केप्ट मी पुशिंग. आणि जेव्हा तुम्ही असं करता आणि त्या संडेला तुमचा जेव्हा स्कोअर थोडासा वाढतो, सो दॅट लाईक थोडासा जरी वाढला तरी ते एक खूप जास्त मोटिवेशन असतं टू वेट टू स्टडी फॉर दॅट होल वीक ऑर दॅट होल 15 डेज अँड गिव्ह द नेक्स्ट GT. सो दॅट काइंड ऑफ मोटिवेटेड मी. आणि कन्सिस्टन्सीचं म्हणशील तर ते जे पोस्टपोन झालं तेव्हा थोडंसं कन्सिस्टंट राहायला अवघड गेलं. बट देन यू गिव्ह टाईम टू युअर सेल्फ, यू देन थिंक की तू का करतो आहेस हे, तू कशासाठी करतो आहेस हे, काय तुझं टार्गेट होतं. थोडा सगळा वेळ लागतो थोडंफार. मग तेव्हा जेव्हा पोस्टपोन झालं तेव्हा थोडंसं एन्जॉय पण केलं होतं. आणि मग पुन्हा अभ्यासाला लागायचं आणि पुन्हा मॅरोचे GTs वगैरे असतात. सो बॅक ऑन ट्रॅक. बेसिकली तुमचे मॅरो GTs तुम्हाला ऑन ट्रॅक ठेवायचे की डेडलाईन, की या वीकमध्ये हा इंटरवल मला आहे, आय हॅव सफिशियंट मोटिवेशन. अँड पण मग त्या वीकमध्ये तुम्ही एक सब्जेक्ट की किती फोकस करायचं, की आता तुम्हाला स्कोअर इम्प्रूव्ह करायचं आहे, सो यू कॅनॉट जस्ट डू वन सब्जेक्ट फुल. तर तुम्ही
तुमचे वीक टॉपिक्स ठरवून करायचे की कसं, हाऊ इज युअर अप्रोच? आणि ऑल्सो की जे बोरिंग सब्जेक्ट्स असतात जसं की PSM किंवा अजून जे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, बट PSM इज बोरिंग सगळे म्हणतात. सो तुम्ही त्यांना कसं टॅकल केलं त्या सब्जेक्ट्सला? ओके. सो माझं म्हणजे GTच्या हिशोबाने माझं शेड्यूल नव्हतं. माझ्या शेड्यूलच्या मध्ये मी GTs ॲड केल्या होत्या. म्हणजे आपण जे फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरचं शेड्यूल बघितलं तर फर्स्ट इयरला तुम्हाला ऑब्व्हियसली एका मेजर सब्जेक्टला 3, 4, 5 दिवस तर लागणारच आहेत. सो त्या म्हणजे ते आधी अभ्यासाचं शेड्यूल बनवायचं आणि त्यामध्ये संडेजला मी म्हणजे माझं ठरलं होतं मी संडेजला GT देतो बिकॉज एक्झाम संडेला असते. सो ते संडे GTचा असायचा. सकाळचं सेशन GTला द्यायचं, दुपारी थोडंसं वाईट वाटायचं, त्याला थोडं कवरअप करायला वेळ लागतो. सो संडे वॉज GT डे, फिक्स संडे वॉज GT डे. माझ्या अभ्यासाच्यामध्ये GTs होत्या. सो मी जनरली लोक असं करतात की GTच्या आधी जे वीक टॉपिक्स आहेत ते सगळे कवर करायचे, वीक सब्जेक्ट्स कवर करायचे. माझं जसं शेड्यूल चाललं आहे त्या हिशोबानेच मी चालू द्यायचो. फर्स्ट इयर झालं आपल्याला समजतं की माझे कुठे वीक टॉपिक्स आहेत, माझे कुठले वीक सब्जेक्ट्स आहेत, किंवा तुझे तसं म्हणलीस की माझे बोरिंग सब्जेक्ट्स कुठले. तर ते सब्जेक्ट्स आधी कवरअप करायचे सो दॅट त्याला तुम्ही जास्त टाईम देऊ शकता. नंतर थोडासा टाईम क्रंच जरी असला तरी मग जे तुमचे स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही थोडंसं फास्ट उरकू शकता. तुम्ही जर वीक सब्जेक्ट्स नंतर ठेवले तर मग थोडंसं अवघड जातात कवरअप करायला बिकॉज त्या स्लॉटचा डेज संपत आलेले असतात. तुम्हाला सब्जेक्ट संपवायचं बर्डन असतं, क्यू बँक्स वगैरे पण संपवायचं बर्डन असतं. सो त्या हिशोबाने थोडंसं मी ते आधी ठेवलं होतं सो दॅट वीक टॉपिक्समध्ये आधीच कवर होतील. आधीच कवर झालं की मला GTsला पुढे इश्यू नाही येणार. मला हे विचारायचं आहे, तुमची एवढी छान जर्नी किंवा तुमची अप्स अँड डाऊन्स वाली जर्नीमध्ये असे तुम्ही पण काही चुका केल्या असतील जे यू वूड नॉट वॉन्ट अदर पीपल टू डू, तर तुमची चुका काय होते? सो माझी एक इंटर्नशिपमध्ये थोडीशी चूक झाली प्रिपरेशनमध्ये की जेव्हा मी GTs द्यायचो ना ते मी रिव्ह्यू नव्हतो करत. सो GT दिली, स्कोअर बघितला, हां ठीक आहे एवढा स्कोअर आला, पण इम्प्रूव्ह होत नाही. तर का होत नाही आहे ह्याचा मी कधीच विचार नव्हता केला. सो ते मी एक इम्प्रूव्ह केलं माझ्या पोस्ट इंटर्नशिप प्रिपरेशनमध्ये की वेन यू गिव्ह युअर GTs इट्स ओके, तुमचं नॉलेज असतं, तुम्ही GT देता, रँक बघता, स्कोअर बघता, किती करेक्ट आले बघता, बट त्या करेक्टमध्ये तुमचे किती सिली मिस्टेक्स आहेत, तुम्ही किती कन्सेप्च्युअल मिस्टेक्स आहेत, किती फॅक्च्युअल एरर्स आहेत, हे सगळं तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही ती GT ॲक्च्युली बसून रिव्ह्यू करता. आता रिव्ह्यू थोडंसं बोरिंग पार्ट आहे सो मी तो एकटा नव्हतो करत, मी माझ्या फ्रेंडसोबत रिव्ह्यू करायचो. त्याच्यामुळं कसं होतं तुमचं एक शेड्यूल पण राहतं, तुम्हाला थोडंसं एक अदर पर्सनचा कॉन्टॅक्ट मिळतो, म्हणजे टच मिळतो की ठीक आहे मी एकटा नाही ह्या जर्नीमध्ये, माझ्यासोबत अजून कुणीतरी आहे आणि आम्ही सोबत प्रिपेअर करतो आहे तसं. सो मी माझ्या फ्रेंडसोबत GT रिव्ह्यू करायचो, जे मी सांगितलं संध्याकाळी 7 ते 9 करायचो. त्या GT रिव्ह्यूमध्ये तुम्ही तुमचं कुठं चुकलं, तुमचं काय चुकलं आणि तुम्ही काय अजून नीट करू शकता, कुठले कन्सेप्ट्स तुमचे रॉंग आहेत, कुठले फॅक्ट्स तुम्हाला आठवले नाहीत, किंवा तुम्ही आता हा खूप कॉमन मिस्टेक्स आहेत हे की तुम्ही नॉट नाही वाचलं, तुम्ही एक्सेप्ट नाही वाचलं, तुम्ही हे नाही बघितलं, कुठे काय नीट विचारलं होतं. आपण असंच ना की टाईम स्लॉट आहे आता एक्झाम्सला, सो जेव्हा तुम्ही फास्ट करायला जाता तुम्ही ते स्किप करता. सो एक मी इम्प्रूव्ह केलं की फर्स्ट रीडमध्येच प्रश्न एकदम नीट वाचायचा सो दॅट तुमचे सिली मिस्टेक्स कमी होतील. जितके मिनिमम लाईक नेग्लिजिबल सिली मिस्टेक्स पाहिजे तुमचे, हे नॉट नाही वाचलं, एक्सेप्ट नाही वाचलं, हे सगळे मिस्टेक्स, तर त्यामुळे खूप रँक अफेक्ट होतो, खूप जास्त रँक अफेक्ट होतो. सो दॅट इज द वन थिंग की GT रिव्ह्यू मी म्हणजे प्रिपरेशन फेजमध्ये केला आता. दॅट हेल्प मी अ लॉट, व्हेरी व्हेरी मच. आणि ऑल्सो की अजून एक चूक की मी स्टार्टिंगला कस्टम मॉड्यूल किंवा GTs द्यायला थोडंसं घाबरायचो. असं म्हणतात की GT तुम्ही दिली पाहिजे तुमच्या प्रिपरेशन स्टार्ट करायच्या आदल्या दिवशी. तो आयुष सरांचंच हे वाक्य आहे की तुम्ही प्रिपरेशनच्या आधी GTs पासून स्टार्ट करा सो दॅट यू नो वेअर यू स्टँड अँड वेअर आर यू बिगिनिंग फ्रॉम. दॅट हेल्प्स लाईक माइलस्टोन्स थोडे कवरअप करायला हेल्प करतं. म्हणजे आपल्याला असं हे नाही वाटायला पाहिजे ना की आपण GT रिव्ह्यू करतोय, खूप वेळ लागतोय, तरी लागू द्यायचं, बिकॉज दॅट इज गोइंग टू हेल्प यू. आणि ऑल्सो तुम्ही गेस्ट वर्क पण हे केलं असेल ना की तुमचे जे गेस्ट वर्क असतील त्यांना पण रिव्ह्यू करायचं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तेव्हा ते करेक्ट आले तर तुम्ही ते करेक्ट ऑप्शनमध्ये टाकून दिलं तर मग यू फॉरगेट, यू आर गोइंग टू मेक द सेम मिस्टेक अगेन. अजून एक विचारायचं आहे की ह्या प्रेशराइज्ड स्ट्रेस्ड सिच्युएशनमध्ये इम्पॉर्टंट आहे आपल्याला थोडं लाईट फील करणं, थोडं एन्जॉय करणं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय कसं केलं आणि बाकीच्यांनी पण कसं करायला पाहिजे? आधी GT रिव्ह्यूचं तुझे बोललीस की
थोडं टफ जातं. तर माझं असं होतं की सगळे 200 क्वेश्चन्स रिव्ह्यू केलेच पाहिजे. जसं तू म्हणलीस की तुम्ही गेस वर्कमध्ये थोडेसे क्वेश्चन्स असतात तुमचे, गेस करेक्ट केले, गेस रॉंग केले. सो रिव्ह्यू ऑल ऑफ युअर 200 क्वेश्चन्स. डोंट लीव इवन अ सिंगल क्वेश्चन, बिकॉज यू विल नो की ह्या क्वेश्चनचा थॉट प्रोसेस माझी अशी होती, पण ती अशी नाही, हे अशी आहे. ती जरी बरोबर असली तरी आन्सर बरोबर असलं तरी तुझी थॉट प्रोसेस पण इम्पॉर्टंट की तू कशी त्या आन्सरपर्यंत पोहोचलीस. सो ते जी टी रिव्ह्यूचं आहे की सगळे क्वेश्चन्स रिव्ह्यू करा. टेक युअर टाईम. मी पूर्ण 1-1.5 वीक द्यायचो रिव्ह्यू करायला. त्याचे इव्हनिंग 2 तासचा स्लॉट होता, तो 1-1.5 वीकपर्यंत चालायचा. सो ते एक. आणि सेकंड थिंग तू जे विचारलंस की लाईट कसं ठेवायचं ॲटमॉस्फिअर, बिकॉज येस दिस इज लाईक खरंच ते प्रेशर खूप जास्त असतं की प्रिपेअर करायचं आहे, गॅप इयर आहे, स्कोर वाढत नाही आहे, मग कसं करायचं वगैरे वगैरे. सो मी असं करायचो, मी जसं मगाशी म्हटलं की एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट. प्लस थोडे मध्ये मध्ये एखादा संडे ऑफ घेऊ शकतो, थोडं आपल्याला काही आवडतं ते करू शकतो. हे स्टार्टिंग पार्टमध्ये, नॉट टुवर्ड्स द एंड ऑफ द एक्झाम. नाही तर एंड ऑफ द एक्झाम करायला गेल्यात तर वाट लागेल ऑब्व्हियसली. हां, ते की एखादा संडे ऑफ घेऊ शकतो. म्हणजे एव्हरी संडे जी टी नसते ना, अल्टरनेट संडेज जी टी असते. तर तुमचा सिलेबस बऱ्यापैकी कवर झाला आहे तर एखादा संडे तुम्ही ऑफ घेऊ शकता, एखादी इव्हनिंग ऑफ घेऊ शकता, थोडं मध्ये फ्रेंड्ससोबत टाईम स्पेंड करू शकता. वन मोर थिंग, फ्रेंड्सवरून मला आठवलं की यू शूड हॅव अ स्टडी पार्टनर, यू शूड हॅव समवन लाईक युअर फ्रेंड हू इज प्रिपेरिंग अलॉंग विथ यू. तुमची जर्नी, तुम्ही शेड्यूल डिस्कस करू शकता, तुम्ही आज काय अभ्यास केला डिस्कस करू शकता. म्हणजे आम्ही असं करायचो की आम्ही 3-4 जणांचा आमचा मित्रांचा ग्रुप होता. आम्ही लायब्ररीत अभ्यास करायचो. संध्याकाळी जे मी सांगितलं आमचा इव्हनिंग स्नॅक्स टाईम होता, त्या स्नॅक्स टाईममध्ये आम्ही एकमेकांना क्वेश्चन्स विचारायचो. त्याच्यातून कसं होतं की तुम्हाला कळतं आपण कुठे कमी पडतो आहे, आपण अजून कुठे वाचलं पाहिजे आणि कुठल्याच टॉपिक्सवर आपण अजून फोकस केलं पाहिजे. अरे हे आपण वाचलं होतं पण इथे आपण लक्ष नाही दिलं, आपल्याला वाटतं हे इम्पॉर्टंट नाही आहे लक्षात ठेवणं, पण ते इम्पॉर्टंट असतं बिकॉज त्याच्यावर क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. सो तसं डिस्कशनमधून जास्त बेनिफिट मिळतो. हां, आणि ते जे तू बोलतेस ते पण मला सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत डिस्कस, फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला टॉपिक वाचला आहे, आत्ता मी फॉर एक्झाम्पल एक टॉपिक वाचला आणि संध्याकाळी तुम्ही डिस्कस केला फ्रेंड्ससोबत, तर ते खूप जास्त बेटर लक्षात राहतं. आणि त्या एक्झाममध्ये आपल्याला ऑब्व्हियसली लाईन पिकअप्स तर आठवणार नाही आहेत. आपण म्हणजे मी खरंच माझं सांगतो, मी एक्झाम देत असताना कुठले तरी 2-3 प्रश्न होते, त्या प्रश्नांमध्ये मला हे आठवलं होतं की अरे ह्या फ्रेंडनी ह्या प्रश्नाबद्दल हे सांगितलं होतं किंवा मी ह्या फ्रेंडसोबत हे डिस्कस केलं होतं. सो सायकॅट्रीमध्ये ते कन्सेप्ट आहे की जेव्हा तुम्ही क्वेश्चन्सला किंवा फॅक्ट्सला तुमच्या इमोशन्स किंवा समथिंग रिलेटेड टू युअर सराउंडिंग किंवा रिलेटेड टू यू जेव्हा ते तुम्ही अटॅच करता ना, ते लक्षात ठेवायला खूप बेटर जातं आणि ते रिकॉल पण खूप पटकन होतं. सो दॅट इज इम्पॉर्टंट. वन मोर थिंग रिकॉलसाठी इज रिव्हिजन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वेन यू रिवाईज मल्टिपल टाइम्स अँड फ्रॉम द सेम सोर्स. तुम्ही जेव्हा नवीन सोर्स उघडताना तेव्हा तुमच्या ब्रेनला कळत नाही की अरे आपण वाचलं आहे का नाही वाचलं आहे का नवीन गोष्ट आहे. नवीन गोष्ट लक्षात ठेवायला परत तेवढाच वेळ जातो. सो वेन यू रिवाईज फ्रॉम द सेम सोर्स अगेन अँड अगेन, दॅट हेल्प्स टू रिकॉल अ लॉट. लाईक खूप जास्त हेल्प होते रिकॉल करायला क्वेश्चन्स. म्हणजे एक्झाममध्ये म्हण, तुम्ही कस्टम मॉड्यूल सॉल्व्ह करता तेव्हा म्हण. आणि वन मोर थिंग, सॉल्विंग कस्टम मॉड्यूल्स इज जस्ट लाईक युअर मिनी जी टीज. लाईक आपली जी टी 5 स्लॉट्समध्ये डिवाइड असते. सो एव्हरी डे यू आर सॉल्विंग 40 क्वेश्चन्स. इट इज लाईक गिविंग मिनी जी टीज काइंड ऑफ थिंग की तुम्ही इन 5 days या. सो त्याच्यातून पण हेल्प होते. आणि त्या कस्टम मॉड्यूलला पण रिव्ह्यू करा की कस्टम मॉड्यूलमध्ये काय चुकलं आहे, त्याच्यानी पण हेल्प होते. सो हो, सगळे क्वेश्चन्स रिव्ह्यू करायचे. वेळ असला तर ऑब्व्हियसली सगळे, नाहीतर तुमचे रॉंग तुम्ही रिव्ह्यू करू शकता, पण प्रेफरेबली सगळे. बिकॉज आपल्याला असं वाटतं की आपण जे थिअरी वाचतोय ना त्याच्यातूनच आपले आन्सर सॉल्व्ह होणार आहेत. असं नाही आहे. तुम्ही जे काही, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं मी सकाळी रीड करायचो आणि संध्याकाळी मी हे सगळं क्यू बँक, कस्टम मॉड्यूल, जी टी रिव्ह्यू करायचो. त्याचा संध्याकाळचा स्लॉट होता, तो पण तेवढाच इक्वली इम्पॉर्टंट आहे इन युअर प्रिपरेशन फेज, फॉर युअर रँक, फॉर युअर क्वेश्चन सॉल्विंग ॲबिलिटी. बिकॉज असं नाही होत की तुम्ही क्यू बँक सॉल्व्ह करता आणि ते फक्त क्वेश्चन सॉल्विंगसाठी आहे. त्याच्याने क्वेश्चन सॉल्विंग ॲबिलिटी डेव्हलप होते, ट्रू, अग्रीड, पण त्याच्यासोबत तुमचं नॉलेज पण तेवढंच अपडेट होत जातं. असं नाही की फक्त सकाळचं थिअरी सेशन इम्पॉर्टंट आहे, संध्याकाळचं सेशन इम्पॉर्टंट नाही आहे, तो असंच टाईमपासमध्ये केला तरी चालेल. संध्याकाळचं सेशन इक्वली इम्पॉर्टंट आहे. यू नीड टू स्टडी दोज 12 hours इन एनी फॉर्म. You read your theory, you give Q bank, you solve Q bank, you give GT in any form, you study for those 12 hours. They'll help you a lot.
की म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल आहे बेसिकली, की Active जेव्हा recall. तुम्ही सॉल्व्ह करता क्वेश्चन्स तेव्हा असं वाटतं आपण थिअरी असताना की हां येतं आहे सगळं येतं आहे, पण क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागल्यावर कळतं. आत्ता पण म्हणजे 3rd इयरमध्ये मी मला पण आत्ता वाटतं की थिअरी खूप इम्पॉर्टंट आहे. मी पण डान्स लावला आहे, सो मी असं एवढी थिअरी आहे तर मी वाचतच राहते. बट आय थिंक की आय शुड सॉल्व्ह मोर Yeah. बिकॉज सॉल्विंग विल मेक मी हॅबिच्युअल टू दॅट. सो ओके, तर तुम्हाला काय ॲडवाईस द्यावं असं वाटेल जे आत्ता प्रिपरेशन सुरू करत आहेत किंवा एकदम स्टार्ट आत्ताच जस्ट 3rd इयरमध्ये आहात, फायनल इयरमध्ये आहेत किंवा इंटर्नशिपमध्ये आहेत, तर त्याला कसं डील करायचं हे तुम्हाला काय ॲडवाईस द्यावं असं वाटतं? सो जसं तू विचारलंस की 3rd इयर फायनल इयर इंटर्नशिपवाल्यांना ॲडवाईस. तो 3rd इयरमध्ये तू 3rd इयरमध्येच आत्ता तू डॅम्स स्टार्ट केलं आहेस. तुला आत्ता तर मेन तुझं टार्गेट हे पाहिजे की तू तुझे नोट्स प्रिपेअर करून ठेवले पाहिजेत. म्हणजे आय नो डॅम्स विकेंडला असतं, 12 तास असतं, थोडंसं अवघड जातं, पण तू जेव्हा ते शिकवतात ना तेव्हा तू स्वतःहून तुझे नोट्स लिहिले पाहिजेत. हँड रिटन नोट्स मिळतात, पण स्वतः लिहिलेल्या नोट्सचा ना इफेक्ट थोडासा वेगळा पडतो. बिकॉज तुम्हाला माहीत असतं तुम्ही काय लिहिलं, ते काय सांगत होते तेव्हा आपण काय विचार करत होतो आणि आपण कसं लिहित होतो. आणि हां, एक ॲडवाईस की तुम्ही जेव्हा लिहिताय तेव्हा ट्राय टू राईट द थॉट प्रोसेस ऑर द कन्सेप्ट विच दे टेल बिहाइंड इट. आपण जनरली फक्त फॅक्ट्स लिहितो, जे बोर्डवर लिहितं तेवढं लिहितो, त्याच्यासोबतचं एक्सप्लेनेशन लिहित नाही. तर माझी अशी सवय होती की मी एक्सप्लेनेशन इन डिटेल लिहायचो, बिकॉज मला थोडं लक्षात ठेवायला बेटर जायचं ते. सो एक ॲडवाईस की एक्सप्लेनेशन लिहित जा सोबत. वेळ थोडासा कमी पडेल, पण लिहायचं ट्राय करा. सो 3rd इयरमध्ये मेन टार्गेट की तुमचे नोट्स प्रिपेअर्ड हवेत. 3rd इयर फायनल इयर बघांना नोट्स प्रिपेअर्ड हवेत, आणि जसं जमेल तसं तुम्ही क्वेश्चन बँक सॉल्व्ह करत राहा. तुमची आत्ता जर क्वेश्चन बँक सॉल्व्ह करून झाली, तुमचे नोट्स रेडी राहिले ना, तर इंटर्नशिपमध्ये कसं होतं, तुम्ही अभ्यासासोबत जेव्हा इंटर्नशिप मॅनेज करता आणि जस्ट लगेच नीट असते, ते थोडंसं अवघड जातं. सो जर तुम्ही आधीपासून प्रिपेअर्ड असाल, तुमच्या नोट्ससोबत, क्वेश्चन बँकसोबत, तुमचे क्वेश्चन सॉल्विंग ॲबिलिटीज आधीपासूनच जर बेटर असतील, तर मग इंटर्नशिपमध्ये तुम्हाला इंटर्नशिपसोबत अभ्यास मॅनेज करणं खूपच सोपं जाईल. खूपच नाही, पण कम्पॅरेटिव्हली सोपं जाईल. सो 3rd इयर फायनल इयरमध्ये नोट्स प्रिपेअर करा आणि क्वेश्चन बँक. इंटर्नशिपमध्ये देन जे आता इंटर्नशिप करतात, यू रीड युअर मेन नोट्स. तुम्हाला मेन नोट्सचा वेळ नसेल आता इंटर्नशिपमध्ये, जस्ट प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल, तर यू कॅन ॲज अ सेड गो फॉर BTR. पण BTR मग प्रॉपर अख्खं BTR केलं पाहिजे, आणि त्याच्यासोबतच मेन नोट्स किंवा ॲटलिस्ट रिव्हिजन नोट्स जे आहेत तेवढे जरी वाचता आले तर ते बघा. आणि फोकस ऑन क्वेश्चन बँक नाही जमले तर कस्टम मॉडेल्स तर नक्की सॉल्व्ह करा. आणि जेव्हा तुम्ही एंडला असता, एक्झामच्या क्लोज असता, तेव्हा PYQs आर व्हेरी इम्पॉर्टंट. PYQs आर मोर इम्पॉर्टंट फॉर INI असं म्हणतात, पण नीटला पण PYQs इक्वली इम्पॉर्टंट आहेत. बिकॉज PYQमध्ये तुमचे जे मेन टॉपिक्स आहेत, जे एक्झाममध्ये विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, ते कवर होतात. तर तुम्हाला वेटेज पण कळतं आणि तुमचं ते थोडं रिव्हिजन पण होतं PYQsमधून. आणि PYQs जितका जास्त वेळा कराल, मेन नोट्सवर PYQs पण जितका जास्त वेळा कराल, तितकाच तुम्हाला एक्झाममध्ये ॲडव्हान्टेज होईल. वन मोर ॲडवाईस, जेव्हा तुम्ही PYQs सॉल्व्ह करताय, तो राईट डाऊन द टॉपिक्स ऑफ युअर PYQs अँड फोकस ऑन दोज टॉपिक्स. जर तुम्हाला असं झालं की मला एखाद्या टॉपिकला वेळ नाही मिळत आहे, एखादा टॉपिक सुटतो आहे, तर जे PYQचे टॉपिक्स आहेत ना, ॲटलिस्ट तेवढे तरी तुम्ही नीट करा. बाकीचे तुम्ही थोडेसे फास्ट केले तरी चालतील, पण हे टॉपिक्स दे हॅव हायर चान्स ऑफ, आणि हे टॉपिक मस्ट आहेत, आणि दे हॅव हायर चान्स ऑफ रिअपिअरिंग इन द एक्झाम. सो यू ट्राय डुईंग दॅट. हां, तुमचा INI CTचा रँक खूपच छान आला. सो मी असं ऐकलं आहे की INI CT द्यायला यू हॅव टू हॅव व्हेरी नाईस कन्सेप्ट. आणि तुम्ही नोव्हेंबरमध्ये देऊन इतकी छान रँक आणली, म्हणजे युअर कन्सेप्ट्स वर क्लिअर टिल देन. सो म्हणजे ते तुम्ही तुमच्या फर्स्ट रीडमध्येच केलं का? हो. की ओके. सो म्हणजे तुम्ही तिथे कॉन्फिडन्स वाढला असेल ना तुमचा की यू डिड INI CT सो वेल. म्हणजे इट वॉज वेल, बट इट वॉज नॉट सफिशियंट फॉर यू टू गेट युअर ब्रांच, राईट? सो तर तुम्ही स्टील यू एम्ड फॉर नेक्स्ट INI ऑल्सो, अँड पहिले तर नीट, बट देन इट गॉट शिफ्टेड. तर तुमचा तो फेज कसा होता जेव्हा शिफ्ट झाली नीट? एकदा नाही, दोनदा, आणि दुसऱ्यांदा तर एकदमच जस्ट अ डे बिफोर. तर तेव्हा तुम्ही काय केलं, कसं होतं? आणि लेट द ऑडियन्स ऑल्सो नो की इट्स ओके की तुम्ही एवढे बर्नट आउट असतात, तुम्ही स्ट्रेस्ड असतात, आणि त्या ह्याच्यात तुमचं सगळं अचानक चेंज केलं जातं, तर तुम्ही कसं हँडल केलं ते? ओके, सो नोव्हेंबर INIचं जे तू बोललीस, तेव्हा माझी
एक मेन रीड झाली होती आणि जस्ट लगेच नोव्हेंबर आय नाही होती. सो त्याच्यासाठी मी एक जी लास्ट रीड वाचते, मी बोललो 21 डेजची माझी लास्ट रीड होती, ती मी 21 डेजची लास्ट रीड प्लस PYQs करून गेलो होतो त्याला. आणि त्याच्यामध्ये रँक चांगला आला. तेव्हा मी खूप म्हणजे हॅपी होतो ऑब्व्हियसली की चांगला रँक आला आहे वगैरे वगैरे. पण जसं तू म्हटलीस की ब्रांच मिळत नव्हती. सो त्यानंतर जेव्हा जॅनमध्ये एक्झाम पोस्टपोन झाली तेव्हा मी प्रयत्न केला अभ्यासाचा. पोस्टपोन म्हणजे पोस्टपोन झाल्यावर थोडा एक 5 दिवसाचा ब्रेक घेतला. वन मोर थिंग अबाउट ब्रेक्स, जेव्हा म्हणजे वन ॲडवाईस की तुम्ही INIs तुमचं जरी नीट टार्गेट असलं तरी जेव्हा आपण INI असते ती INI द्या. INIचं थोडा स्टडी पॅटर्न वेगळा असतो, म्हटलं जसं कन्सेप्ट बेस जास्त असतं, पण दॅट विल हेल्प यू फॉर युअर नीट. असं नाही की INIसाठी अभ्यास केल्यावर नीटसाठी काहीच इफेक्ट होत नाही किंवा फायदा होत नाही. इट ऑब्व्हियसली हेल्प्स फॉर युअर नीट ॲज वेल, बिकॉज तुम्ही INIसाठी थोडंसं जे फर्स्ट सेकंड इयर सब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही INIचं टार्गेट जास्त फर्स्ट सेकंड सब्जेक्ट्स असतं. जेव्हा तुम्ही ते एकदम चांगलं करता INIसाठी तेव्हा तुमचा रँक बूस्टअप होतो नीटमध्ये सुद्धा. बिकॉज नीटवाले जे मेजॉरिटी पॉप्युलेशन असतं ते आपलं जस्ट इंटर्नशिप किंवा फायनल इयरवाले असतात. सो त्यांना थर्ड इयर फायनल इयर सब्जेक्ट्स चांगले येत असतात. पण जेव्हा फर्स्ट सेकंड इयर सब्जेक्ट्सची वेळ येते तेव्हा थोडीशी भीती वाटते सगळ्यांनाच. सो वेन यू टार्गेट युअर INI you focus on first second year subjects, and once they are strong you can then easily do your third and final year subjects built on that. आणि ऑल्सो फर्स्ट सेकंड इयर सब्जेक्ट्स थोडेसे बोरिंग असतात, पण वन थिंग आय टेल यू, दे हेल्प इन युअर फायनल इयर सब्जेक्ट्स अ लॉट. बिकॉज आपल्या सर्जरीसाठी ॲनॅट लागतं, आपल्या मेडिसिनसाठी पॅथोफार्मॅक्स सगळंच लागतं. सो दे ॲक्च्युली हेल्प यू इन युअर फायनल इयर सब्जेक्ट्स. असं नाही की त्यांचं जास्त काहीच यूज नाही आहे, बट दे ॲक्च्युली हेल्प यू इन युअर फायनल इयर सब्जेक्ट्स. मी नोव्हेंबर आल्यानंतर थोडासा ब्रेक घेतला होता तेव्हा जस्ट दिवाळी होती. सो 2 वीक्सचा ब्रेक होता माझा. त्या 2 वीक्सच्या ब्रेकनंतर मला असं वाटलं की आता मला काहीच आठवत नाही आहे, मला काहीच रिकॉल होत नाही आहे आणि आता अवघड जाणार आहे एक्झामला. पण ते वाटतं जेव्हा तुम्ही ब्रेक घेता. फॉर एक्झाम्पल जॅनमध्ये पण ब्रेक लागला एक्झामला पोस्टपोनमेंटमुळं. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता ना त्यानंतर पुन्हा एकदा तो मोमेंटम यायला वेळ लागतो. पण तुम्ही तेव्हा दॅट इज द टफेस्ट फेज ऑफ युअर प्रिपरेशन, द स्टार्टिंग फेज आणि ब्रेक नंतरचा फेज. बिकॉज तेव्हा थोडंसं मोमेंटम ड्रॉप झालेलं असतं, तुमचा ब्रेक पडलेला असतो, तुम्ही थोडेसे वॅकेशन झोनमध्ये असता. पुन्हा तेवढ्या स्पीडनी तेवढ्या मोमेंटमनी अभ्यास करणं ऑब्व्हियसली अवघड जातं. सो तेव्हा तुम्ही काय करायचं, तुमचा जो डेचा शेड्यूल बनवला आहे ना, ॲटलिस्ट ट्राय टू स्टिक टू 80 to 90% ऑफ दॅट शेड्यूल, सो दॅट यू विल बी कन्सिस्टंट. आणि जेव्हा थोडेसे सब्जेक्ट्स होतात ना तेव्हा तो तुमचा पण कॉन्फिडन्स थोडासा बूस्टअप होतो. then you do as you were doing before. सो ते ब्रेक्स तेव्हा पडले की थोडासा अवघड जातं, बट यू विल कोप अप. आणि आपल्या जसं मी सांगितलं की मध्ये मध्ये एक दिवस, महिन्यातून एखाद दिवस ब्रेक घ्यावा. तो इम्पॉर्टंट असतो बिकॉज तुम्ही फेडअप झालेला असता, तुम्हाला कंटाळा आलेला असतो, असे प्रश्न पडतात मी काच करतोय हे, मला कशासाठीच मी ठरवलं रिपीट करायचं, असे सगळे प्रश्न पडतात. पण जेव्हा तुम्ही तो एक ब्रेक घेता ना तेव्हा तुम्हाला थोडंसं रिफ्रेश व्हायला टाईम मिळतो एकतर. दुसरी गोष्ट तुम्हाला थोडा विचार करायला वेळ मिळतो की अरे आपण हे का स्टार्ट केलं होतं. सो देन वेन यू थिंक ऑफ दॅट की मी का स्टार्ट केलं होतं, देन पुन्हा तुमचं बर्नआउट येतं. नाही असं नाही, ते सगळ्यांनाच येतं. फक्त तुम्ही किती इझिली बर्नआउट होत आहे त्याच्यावर तुमचं डिपेंड आहे, तुमचं प्रिपरेशन किती लाँग लास्टिंग राहील. म्हणजे ही कन्सेप्ट माझ्या फ्रेंडनी मला सांगितली होती की जेव्हा तुम्ही एक 12 hours शेड्यूल बनवलं आहे, त्यानंतर तुम्ही एक 2 तास जेवताय, एक्सरसाइज करताय, थोडं स्वतःला टाईम देताय, थोडं घरच्यांशी बोलताय, दॅट हेल्प्स प्रिव्हेंटिंग बर्नआउट. सो जेव्हा तुम्ही हे जे डेली थोडासा 1-2 तास देता स्वतःला, दॅट विल हेल्प टू प्रिव्हेंट युअर बर्नआउट इझिली अँड फास्टर, सो दॅट तुमचं प्रिपरेशन लाँग लास्टिंग राहील. आणि कधी असं झालंच की एक्झामच्या वेळेस बर्नआउट आला आहे, एक्झामच्या काही 1-2 वीक्स आधी बर्नआउट आला आहे, तर देन यू टेक 1 day. माहिती आहे हे बोलणं सोपं करणं खूप अवघड आहे, मला पण करायला खूप अवघड गेलं होतं की हो 1 दिवसात आपला एक सब्जेक्ट उडकत असतो एक्झामच्या आधी. मग तेव्हा तो 1 दिवस घ्यायचा का नाही घ्यायचा हे विचार करायचा, हे डिसाईड करायलाच फार त्रास होतो. बट तुम्हाला असं वाटतं की माझं नाहीच प्रिपरेशन होते, मला नाहीच करायचं आहे, माझी इच्छाच होत नाही आहे, हाफ डे टू 1 day, मॅक्स 1 day तुम्ही घेऊ शकता. काही गिल्ट घ्यायची गरज नाही की अरे मी 1 दिवस गेला. नेक्स्ट तुमचा जो आजचा सब्जेक्ट होता ना तो उद्या तुमचा जास्त फास्ट होईल. सो दॅट
इज इम्पॉर्टंट की तुम्ही ब्रेक घ्यावे मध्ये आणि थोडंसं खूप जास्त स्ट्रेसफुल सिच्युएशन असते सो थोडंसं ते लाईट ठेवायला पण मदत करतं. तुमचं नीटच्या दिवशीचं एक्सपिरियन्स शेअर कराल का? आता हे सगळं झालं प्रिपरेशनबद्दल. प्रिपेअर सगळे करतात. नीटच्या दिवशी तुमचा माइंडसेट काम, कंपोज्ड, स्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे. अगेन हे करणं खूप अवघड आहे, बोलणं खूप सोपं आहे, पण त्याची प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा एव्हरी संडे तुम्ही जी टी देता, मी बोललो मी एव्हरी नाही म्हणजे जेव्हा मॅरोची लाईव्ह असायची तेव्हा मी संडेला टेस्ट द्यायचो. त्या टेस्टच्यातला तुम्ही ह्याच मेंटॅलिटीने बसा की ही माझी नीटची एक्झाम आहे आणि ही मला नीट एक्झाम सारखीच द्यायची आहे. जे तुम्ही तुमचा रेग्युलर स्टडी टेबल असतो तो सोडून दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन बसा, तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसा. तर एक्झाम मेंटॅलिटीसाठी तुम्ही डॅम्सच्या CBT देऊ शकता. ते सेंटरवर जाऊन देणं त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं मग कळतं की कसा वेळ मॅनेज करायचा, पोचायचा, लवकर पोचलं पाहिजे, तिथे जाऊन बसलं पाहिजे, तिथे जाऊन स्वतःला आधी शांत केलं पाहिजे की मला टेस्ट द्यायची आहे, माझी नीटचीच एक्झाम जशी असणार आहे तशीच मी ही टेस्ट देणार आहे. ते मॉक टेस्ट असले तरी तुम्ही त्याला नीट समजून द्या आणि जेव्हा तुम्ही नीटला जाल ना तेव्हा तिला मॉक टेस्ट समजून द्या. सो दॅट तुमची मेंटॅलिटी आणि तुमचं सगळं शांत काम पीसफुल राहील. सो तसं करून तुमची एक्झाम डेचं प्रिपरेशन चांगलं होतं. आता नॉट टॉकिंग अबाउट द ॲक्च्युअल एक्झाम डे. ॲक्च्युअल एक्झाम डे इज द मोस्ट डिफिकल्ट डे. एक्झामला बसेपर्यंत तुम्ही एकदा एक्झामला बसले ना, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, मी खूप स्ट्रेस्ड होतो एक्झामच्या दिवशी, सगळेच असतात ऑब्व्हियसली, पण जेव्हा तुम्ही एक्झामला बसता, जेव्हा ते स्टार्ट टेस्टवर तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. म्हणजे मला काहीच आठवत नाही की मी कुठे आहे, मी काय आहे, माझ्यासमोर फक्त मी आहे आणि माझ्यासमोरचे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन मला ईच क्वेश्चनला इक्वल इम्पॉर्टन्स देऊन तो क्वेश्चन मला सॉल्व्ह करायचा आहे. सो जेव्हा तुम्ही एक्झाम स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला काहीच आठवत नाही की मी कुठे आहे, मी काय आहे, मला पाणी प्यायचं आहे का मला वॉशरूमला जायचं आहे, तुम्हाला काहीच आठवत नाही, मी किती स्ट्रेस आहे काही आठवत नाही. पण ऑब्व्हियसली त्या दिवशी हे करायला तुमचे आधीचे दिवस, आधीचे GT डेज तुमचे तसेच हवेत. सो दॅट यू कॅन त्या दिवशी तुम्ही त्या मेंटॅलिटीमध्ये राहाल आणि स्टेबल राहाल. एक्झाम डे स्टेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल्सो वन मोर थिंग, आपण म्हणतो प्रिपरेशन इम्पॉर्टंट आहे, प्रिपरेशन आहे त्या दिवशी तुमची स्टेबिलिटी पण इक्वली इम्पॉर्टंट आहे, बिकॉज त्या दिवशीच तुम्ही स्टेबल नाही राहिला. दोज 3 hours तो चक दे इंडियाचा डायलॉग आहे ना, वो लास्ट के मिनिट, दोज 3 hours आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे प्रिपरेशन सगळं त्या 3 hours डिसाईड होतं की तुमचं पुढं काय होणार आहे. सो तो स्ट्रेस असतो, प्लस मग ते अख्खं आपलं 1 वर्षाचं प्रेशर पण असतं. सो 2 ways प्रेशर असतं, मागचं पण असतं आणि पुढचं पण असतं. सो तेव्हा तुम्ही ते काम एकदम, येस, गुड पॉईंट, बी इन द मोमेंट, 1 step ॲट अ टाईम. हे कितीही शॉर्ट कोट्स असले तरी ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते खूप हेल्प करतात. आपण प्रिपरेशन फेजमध्ये अशी फेजेस येतात की आता माझं पुढे काय होणार, माझे रँक वाढत नाही आहे, माझे GTs चांगले जात नाही आहे, माझं पुढं कसं होणार, असं जर एक्झाममध्ये झालं तर पुढे काय होणार. स्टॉप राईट देअर, कम बॅक. आत्ता काय चाललं आहे, आत्ता मला आजची GT द्यायची आहे, आज मला हा सब्जेक्ट संपवायचा आहे, आज मला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. जस्ट स्टिक टू दॅट. वेन यू टेक इट 1 step ॲट अ टाईम, मग नंतर जेव्हा एक्झाम झाल्यावर तुम्हाला वाटतं की अरे आपण फक्त एक स्टेप घेत होतो, बट वी केम अ लाँग वे. सो दॅट हेल्प्स अ लॉट की स्टे इन द मोमेंट, फोकस 1 day ॲट अ टाईम. आणि जसं एक्झामच्या जवळ याल ना तसं सेल्फ डाऊट, क्वेश्चनिंग युअर सेल्फ, हे सगळं खूप वाढत जातं. तेव्हा तर खूप इम्पॉर्टंट आहे की यू डू 1 day ॲट अ टाईम. आणि मला हेल्प करायचं, मी डायरीमध्ये लिहून ठेवायचं माझे डेली टार्गेट्स. मॉर्निंग सकाळी उठल्यावर थोडं मला आज काय काय करायचं आहे, किंवा रात्री झोपताना मला उद्या सकाळी काय करायचं आहे, किंवा मला थोडंसं स्ट्रेस आलं आहे तर मग ते पण वगैरे लिहून ठेवायचं. सो रायटिंग हेल्प मी. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असेल, सो ते मी नाही सांगू शकत, पण वॉट हेल्प मी वॉज दिस. सो वन मोर थिंग विच इज इम्पॉर्टंट इज डीलिंग विथ प्रेशर, स्ट्रेस खूप येतं, पण आणि स्ट्रेस येणं साहजिक आहे. इट्स नॅचरल टू बी स्ट्रेस ड्युरिंग अ प्रिपरेशन फेज. इट्स नॅचरल टू फील pressured, taking the pressure of the exam, of your expectations, of others' expectations during a preparation phase. पण
जेवढं तुमच्याच्याने होतं आहे तेवढं करा. युअर टार्गेट शुड बी टू गिव्ह युअर बेस्ट. डू नॉट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स की ह्याचा एवढा स्कोर येतो आहे, ह्याचा एवढा रँक येतो आहे, हा एवढा तास अभ्यास करतो आहे, हा एवढा कन्सिस्टंटली अभ्यास करतो आहे, पण माझ्याच्यानी होत नाही आहे. तुमच्याच्यानी होत, तुम्ही पुश करा. पुश नका करू असं नाही म्हणत मी. पुश करणं, तुम्ही जर पुश नाही केलं तुम्ही काहीच करणार नाही. पुश करणं इम्पॉर्टंट आहे, बट पुश टिल युअर फिजिओलॉजिकल लिमिट्स. डोंट गो बियॉन्ड दॅट. तुम्हाला आणि आपल्याला कळतं की आपण कुठपर्यंत पुश करू शकतो. आता ह्याच्या पुढं माझ्याने नाहीच होते, हे सगळं तुम्हाला कळतं. जेव्हा असं वाटेल, टेक अ पॉज. इट्स ओके टू टेक अ पॉज. इट्स ओके टू स्टेप बॅक, थिंक की थोडा वेळ घेतला स्वतःसाठी. हे सगळं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही एक्सेसिव्हली पुश करत गेलात तर मग ब्रेक पॉईंट येऊ शकतो, आणि तो कधीही पण येऊ शकतो. एक्झामच्या आधी येऊ शकतो, एक्झामच्या नंतर येऊ शकतो. नंतर आला तर ठीक आहे, पण आधी आला तर मग इट्स द वर्स्ट थिंग दॅट कॅन हॅपन. सो डीलिंग विथ प्रेशर, हँडलिंग स्ट्रेस, तुमचे मेथड्स तुम्हाला बेटर माहीत, पण यू शुड ट्राय अँड नॉट पुश बियॉन्ड युअर लिमिट्स. Your only target of preparation is giving your best every day. Giving your best च्या पुढे पलीकडे अजून कुठल्या गोष्टीचा विचार करायची काहीच गरज नाही. Do your best is the tagline. So this was all about my journey of my preparation. I would like to thank Anushka की तिने मला अप्रोच केलं ह्यासाठी आणि माझी स्टोरी काय होती हे मला सांगायची अपॉर्च्युनिटी दिली. सो थँक्यू सो मच, अँड ऑल द बेस्ट टू यू टू, अँड ऑल द बेस्ट टू ऑल द नीट PG aspirants. Remember, this is a part of your life. This is not your life. Your life is way beyond this, and the sooner you get that, the easier it would be for you to prepare in your preparation phase. So all the best everyone, and do your best. Thank you. आणि थँक्यू तुम्हाला. तुम्ही आला, तुम्ही इतका एन्थुझियास्टिक रिस्पॉन्स दिला आणि तुम्ही खूप छान गाईड केलं आहे. आय थिंक दिस विल हेल्प अ लॉट ऑफ पीपल. इवन दो सगळ्यांना सगळं माहिती असतं, बट दे नीड समवन टू टेल देम दिस, अँड समवन हू हॅज गॉन थ्रू इट. म्हणजे असं कोणी पण म्हणतं दे विल नॉट टेक इट सो सिरियसली, बट समवन हू इज रिपीटेड, हू इज डन इट मोर देन वन्स अँड हॅज क्रॅक्ड इट कॅन टेल यू बेटर and can relate to you more better. So thank you for that, and thank you for your great insights. आणि तुम्ही जे तुमचे स्वतःचे एक्सपिरियन्स, इमोशन्स एवढ्या फ्रीली एक्सप्रेस केलात त्याबद्दल सगळ्यांना, म्हणजे सगळे तुमचे आभारी आहात. थँक्यू सो मच.